काल बीएचपी आणि बजरंग दल यांनी जे आंदोलन केलं त्याचा परिपाक म्हणून काल रात्री ती दंगल नागपुरात पेटली असं विरोधकांचं म्हणणं आहे. सातत्यानं द्वेषपूर्ण वक्तव्य करणं आणि म्हणजे सकाळचं जे आंदोलन आहे ते कशासाठी झालं, कशासाठी झालं? बीएचपी आणि बजरंग दल आणि हिंदुत्ववादी विचाराचे जे संघटना आहे त्यांनी आंदोलन कशाला केलं? म्हणजे ह्या राज्यामध्ये अशा या मुद्द्यावर आंदोलन करण्याची काय चूक आहे का की त्याला लगेच तुम्ही संध्याकाळी पोलिसांना मारेपर्यंत तुम्ही वातावरण खराब करणार? म्हणजे एवढं तुम्हाला वाईट वाटलं सकाळचं आंदोलन की तुम्हाला तिथे? मला एक आश्चर्य वाटलं, तिथला एक भाग आहे तिथे रोज एका विशिष्ट धर्माचे लोक पार्किंग करतात. कालच तिथे पूर्ण पार्किंग केली नाही तिकडे. म्हणजे प्री नियोजित होतं का? आता जे आमच्या मुख्यमंत्री साहेबांनी सभागृहामध्ये सांगितले, ट्रकभर दगड आले कुठून? ट्रकभर दगड तिथे का ठेवलेले आणून? म्हणजे काय उद्दिष्ट होता, काय उद्दिष्ट होतं त्याच्या मागचं? या सगळ्याची आता चौकशी टप्प्याटप्प्यात होईल. म्हणून तो तुम्हाला सांगितलं पाकिस्तानातला अब्बा आठवणीत येईल अशा पद्धतीचा आता कारवाई पुढे येणार. गेले 3 ते 4 महिने सातत्यानं अशी वक्तव्य केली जात आहेत आणि वातावरण निर्मिती करण्यात आली. कोणाबद्दल बोलले ते? मी सभागृहामध्ये आता विधान परिषदेतून येतोय इथे. कोणाबद्दल बोलतायत अंबादास दानवे? आणि तुम्ही नाव त्यांनी सभागृहामध्ये घेतलं का कोणाचं? मॅडम तुम्ही एवढ्या ज्येष्ठ पत्रकार आहात, एवढ्या ज्येष्ठ पत्रकार आहात, मला दाखवा व्हिडिओ दाखवा. विरोधक रेकॉर्डवर माझं म्हणणं काय, सभागृह चालू आहे, तुमच्यातले असंख्य लोक वर्षांवरचे सभागृह कव्हर करतात. फ्लोर ऑफ द हाऊसवर ज्याचे विषय चालतात त्याबद्दल स्पष्टीकरण द्यायचं असतं. आता अमेरिकेमध्ये बसून कोणी माझी अगर राजीनाम्याची मागणी केली तर इथे बसून ट्रम्पने राजीनामा दिला पाहिजे, हा हे असं कोणी बोलू शकतं? आमच्यातले असे काही आहेत कलाकार आतमध्ये. नितेश राणे साहेब अर्जन होता आला नाही, त्यामुळे काय एका व्यक्तीला मुख्यमंत्री होता आला नाही, त्यामुळेच हे सगळं घडलं का? कोणी? उद्धव ठाकरेला? नाही, त्यांचा रोख एकनाथ शिंदेकडे होता. म्हणजे मला पण उद्धव ठाकरेला मुख्यमंत्री व्हायला आलं नाही हो साहेब. आपण मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. अरे बाबा, गुरुवारी संध्याकाळी मी जेवण ठेवतोय. मग पहिलं माझं कार्ड मी मुख्यमंत्र्यांनाच देणार ना, ते पण माशाच्या शेफचं इन्व्हिटेशन कार्ड आहे माझं. खरं का? मी त्या मत्स्य खात्याचा मंत्री आहे. आता माझ्या मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी तुला सांगून जाऊ का? हो, फार म्हणजे माझ्या हातात घेऊन मला हसले. तू बातमी तू चालवतोय रे, मी चालवतोय. मी लाडक्या याद्यामधलं एक आहे, मुख्यमंत्रीची एक लाडकी मंत्र्यांची यादी आहे, त्याच्यामध्ये नितेश राणेचं नाव आहे. त्याची तू चिंता करू नका. थांब ना बाबा हिंदीवाले. मला म्हणणं आहे तुम्ही माझे मुख्यमंत्री माझ्यावर काय बोलते याची चिंता तुम्ही करू नका. तुझ्या घरात मी डोकवतो काय? तुझा संपादक तुला सकाळी तंबी देऊन कोटेल, मी बोललो काय तुला? काय मग नितेश राणे आतापर्यंत का बोलला नाही? यासाठी आलेलाच नाही तुम्हाला कॅबिन मध्ये आतापर्यंत, कारण का तुझ्या संपादकाने तुला तंबी दिली हे सांग पहिलं. हर्निया, मूळव्याध, पित्ताचे विकार, पित्ताशयाचे खडे, हायटिस हर्निया या प्रकारच्या आजाराने त्रस्त असाल आणि दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया करून घ्यायची असेल तर हडपसरच्या सुप्रसिद्ध डॉक्टर म्हस्के हॉस्पिटलमध्ये त्वरित संपर्क साधा आणि विश्वासार्ह उपचार अनुभवा.